कांद्याने पार थकून टाकलंय भाऊ. तर मग आहे ना, सकाळी सकाळी काय केलं माहिती आहे का, लाईट आल्या ना आपण ज्या कालबुडख्या लावल्या होत्या ना तिथं पाणी चालू करून दिलं बरं का. पाणी भरायचं लाईट कमी ताण आहे बरं का, आपल्याला एक मोठमोठी वाफ आहे, तिकून पाणी फोडलं डायरेक्ट कडाला पाणी, ते पण एकदम सारखं जातं बरं का. तर मग आजीने त्यांना म्हणलं जे आपलं रोप जांभळायचं राहिलं ना तेवढं पटकन जांभळून घ्या, कारण आपल्याला आता उद्याची तयारी करायची, कारण आपल्याला आता कांदे लावायला सुरुवात करायची. मग काय आपण जे पहिल्या टप्प्यात रोप टाकलं होतं ना, त्या रोपाच्या वावरात गेलो, रोप उपटायला सुरुवात केली. आता रोपाला पण आहे ना एक सोन्यासारखे बाजारभाव आलेले बरं का. मोकार म्हणते हो रोप आहे का, रोप आहे का. आता म्हणलं आम्हाला लावू द्या, जर उरलं तर नक्की तुमचा विचार करू. आता तुम्ही आपल्या रोपाची ग्रोथ पाहू शकतात बरं का. आपली काडी पण चांगली तयार झालेली आहे आणि मुळांचा तर विषयच नाही, एकदम जबरदस्त मुळं झालेली आहे. त्यासाठी ना भारी भारी स्प्रे मारावं लागतात बरं का. आता रोपाची मुळी ॲक्टिव्ह होण्यासाठी ना आपण ह्युमिक टाकू शकतो. आता आपण त्या रोपासाठी ना 14/14 एक खत टाकलं होतं आणि त्याचा रिझल्ट पण भेटला आपल्याला चांगला, कारण आपलं रोप आहे ना एकदम काळुकी आली आपल्या रोपाला आणि मुळी पण ॲक्टिव्ह झाली होती. तर मग मी 14/14 टाकलं होतं. तुम्ही कोणतं खत टाकतात कमेंट करून नक्की सांगा. आता तिकडे रोप उपटायचं काम चालूच होतं बरं का, पण म्हणलं आता वावर पण तयार करावं लागणार आहे. मग इकडं वावर बिवर तयार करून घेतला. आता आपण आहे ना हे फ्लोचं बरं ना करणार आहे, म्हणजे आपण अजून काय ड्रिप काय टाकणार नाही बरं का. आपण जे नंतर 2 प्लॉट लावणार आहे त्यासाठी ड्रिप सिस्टीम करणार आहे. तर मग काय सरी दंड वळून घेतले. म्हणलं आता उद्या वावर बांधता येईल नाही